भाव, राग व ताल व्यक्त करणारे नृत्य म्हणजेच भरतनाट्यम। आज आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध नृत्यांगना व गुरु मिसेस अपेक्षा निरंजन। त्यांच्या डोळ्यातील ठिणगी व पावलांतील कृपा पाहण्यासाठी तसेच त्यांच्या उलगडत जाणाऱ्या आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या कामगिरीचा पुरावा म्हणजे त्यांची ही नृत्यकला। गुरु अपेक्षा निरंजन या नवी मुंबईमध्ये मागील 20 वर्षांपासून स्वतःचे भरतनाट्यमचे क्लासेस चालवतात। त्यात त्यांना त्यांच्या बहीण मिसेस मिताली हसबनीस यांची देखील साथ आहे। गुरु अपेक्षा निरंजन या संगीत नाटक अकॅडमीचे पुरस्कारार्थी गुरु डॉक्टर सुचेता चापेकर व डॉक्टर अलका लाजमी यांच्या शिष्य आहेत। गुरु अपेक्षा निरंजन यांनी भरतनाट्यम मध्ये मास्टर्स पदवी ही अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई व भरतनाट्यम मध्ये ॲडव्हान्स डिप्लोमा हा नालंदा डान्स रिसर्च सेंटर मुंबई येथून केला आहे। आणि मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की गुरु अपेक्षा निरंजन यांनी अभंगावर आधारित भरतनाट्यम नृत्याचे सादरीकरण केले आहे व संशोधन देखील केले आहे। गुरु अपेक्षा निरंजन यांनी परदेशातील अनेक देशांमध्ये स्वतःचे वर्कशॉप घेतले आहेत आणि नृत्यकला देखील सादर केली आहे। भारतासारखेच परदेशामध्ये देखील भरतनाट्यम या डान्स फॉर्मचा लौकिक व प्रसार करून नृत्य संस्कृती व नृत्य परंपरेचा मोठ्या प्रमाणात विकास होऊ लागला आहे आणि त्यात गुरु अपेक्षा निरंजन यांच्यासारख्या नृत्यांगणांचा नक्कीच मोलाचा वाटा आहे। पोलंड, इटली, कॅनडा, थायलंड, साऊथ कोरिया, श्रीलंका यांच्यासारख्या अनेक देशांमध्ये त्यांनी त्यांची नृत्यकला सादर करून प्रशिक्षण सुद्धा दिले आहे। आणि सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे गुरु अपेक्षा निरंजन या पोलंड देशामधील पोलिश लोकसंगीतावर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या व युरोप येथील रोमन कॅथलिक चर्चच्या ग्रेगोरियन चॅन्ट्सवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या सगळ्यात पहिल्या महिला आहेत। चला तर आज आपण गप्पा मारणार आहोत त्यांच्या अलीकडेच झालेल्या तिरुपती बालाजी येथील भरतनाट्यम परफॉर्मन्सच्या नृत्य आविष्काराबाबत। नमस्कार मॅम। नमस्ते। तुमचं आमच्या सोशल बफर चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। थँक्यू सो मच। तुम्ही आम्हाला तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खरंच खूप आभार मानते। थँक्यू सो मच। आज मला सोशल बफर चॅनलमध्ये इन्व्हाइट केलं त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे। मॅम, सर्वप्रथम मला तुम्हाला हे विचारावंसं वाटतंय की महाराष्ट्रापासून ते आंध्र प्रदेशचा नृत्यासाठी केलेला प्रवास व त्यात मराठी संस्कृती आणि दाक्षिणात्य संस्कृतीचा मेळ घालून केलेला भरतनाट्यम नृत्याचा आविष्कार हे सगळं तुम्ही कसं शक्य करू शकले? भरतनाट्यम नृत्य हे मी लहानपणापासून शिकायला सुरुवात केली। गुरूंचे आशीर्वाद, आईवडिलांचे प्रोत्साहन, त्यामुळं भरतनाट्यम मी परस्यू करू शकले। आणि प्रत्येक भरतनाट्यम डान्सरच्या मनामध्ये इच्छा असते की एकदा तरी श्री व्यंकटेश्वराच्या चरणी आपली नृत्यकला अर्पण करता यावी आणि तसंच मलाही वाटत होतं। गेले अनेक वर्ष जे प्रयत्न आम्ही करत आलो, मी, माझी बहीण मिताली हसबनीस, आम्ही गेली 20 वर्ष सानपाड्यामध्ये भरतनाट्यम नृत्याचं शिक्षण देत आहोत। आमच्या विद्यार्थिनी आहेत त्या हळूहळू तयार होऊ लागलेल्या आहेत आत्ता। आणि ह्या सर्व जी अनेक वर्षांपासूनची जी मेहनत आहे, जे प्रयत्न आहेत, त्याचंच फळ मला वाटतं की व्यंकटेश्वरांनी आम्हाला दिलं आणि त्याच्या चरणी कला सादर करण्याची आम्हाला संधी मिळाली। बरं मॅम, मला सांगा, महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान पंढरपूर येथील विठ्ठलाच्या अभंगाचे सादरीकरण, तेही मराठी भाषेतील अभंग सादर करण्याची कलात्मकता तिरुपती बालाजी मंदिरात हे सादर करणे, हे मराठी लोकांसाठीच नाही तर आपल्या महाराष्ट्रासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे। तर या नृत्य प्रवासाबाबत तुम्ही घेतलेली अपार मेहनत, हे सगळं तुम्ही कसं घडवून आणलं हे मला ऐकायला नक्कीच आवडेल। मी मराठी मुलगी, त्यामुळं अभंग हा लहानपणापासून ऐकला आहे आणि अभंग माझ्यासाठी काही वेगळा नाही। प्रत्येक मराठी घरामध्ये अभंग हा सुरूच असतो, त्यामुळे ते अभंग मी वर्षानुवर्ष ऐकत येत होते। पण कधी मी अभंगांवर भरतनाट्यम नृत्य सादर करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला नव्हता।
माझे मिस्टर निरंजन मला नेहमी म्हणायचे, तू अभंगांवर का नृत्य करत नाहीस? पण मला वाटायचं की अरे कसं, भरतनाट्यममध्ये म्युझिक वेगळं आहे, ते जेल होईल का नाही. त्यामुळे मी जरा स्वतःला अडवून ठेवलं होतं, करत नव्हते प्रयत्न. पण मला एक प्रसंग सांगावासा वाटतो. पद्मश्री शंकर महादेवन ते आमचे स्नेही आहेत. तर एकदा आम्ही त्यांच्या फार्म हाऊसवर त्यांना भेटायला चाललो होतो आणि तिथं जाताना गाडीमध्ये त्यांचा पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल हा अल्बम मी ऐकला. म्हणजे त्याचं रेकॉर्डिंग होतं, जे स्पेशल त्यांनी केलेलं रेकॉर्डिंग होतं, जे अजून बाहेर आलं नव्हतं. ते मी ऐकलं आणि मला त्यावेळेला अशी कोरिओग्राफी दिसत गेली त्याच्यावर. आणि मी विचार करत गेले, मी हा अभंग असा करेन, तसा करेन. आणि ज्यावेळेला मी शंकरजींना भेटले त्यावेळेला मी उत्स्फूर्तपणे बोलले की शंकरजी, मी आत्ता येताना तो अल्बम ऐकला आणि मला त्याच्यावरती कोरिओग्राफी करायची इच्छा आहे. ते म्हणे, अरे अपेक्षा, यू शुड डू इट, बहुत अच्छा हो जाएगा. तर ते शब्द ऐकल्यानंतर वाटलं की अरे हां, आपण करावं. पण ते तेवढंच राहिलं, म्हणजे मी काही पुढं केलं नाही. आणि परत रुटीन, क्लास, ट्रॅडिशनल कोरिओग्राफीज याच्यामध्ये होते. त्यानंतर आला कोविड. आणि कोविडनं मला वाटतं की बरेचसे माझे मार्ग ओपन केले. जो माझ्या मनातली जी भीती होती, जे दडपण होतं, त्यातनं मी बाहेर आले. त्यावेळेला खूप वेळ होता हातामध्ये. मग मी सहज इंद्रायणी काठी हा अभंग पहिला मी कोरिओग्राफ केला आणि तो कोरिओग्राफ करून मी शंकरजींना तो पाठवला. आणि त्यांच्याकडून खूप कौतुकास्पद मला रिप्लाय आला आणि मला प्रोत्साहन मिळालं की हां, मी अभंग करावं. मग त्यानंतर मी माझे माहेर पंढरी केला. आणि आणखीन एक गोष्ट झाली म्हणजे माझ्या प्रेरणास्थान पद्मश्री अरुणा साईराम त्यांचे मी काही अभंग ऐकले आणि अभंग ऐकून मी त्याचीही कोरिओग्राफी करून त्यांना पाठवल्यावर त्यांच्याकडूनही मला खूप प्रोत्साहन मिळालं. आणि मग मी हा एवढ्या 2 मोठ्या व्यक्तींच्याकडून प्रोत्साहन मिळाल्यावरती मला वाटायला लागलं की खरंच आपण करावं. मग मी करत गेले आणि आता असं झालेलं आहे की माझ्या प्रत्येक सादरीकरणामध्ये अभंग हे असतंच. अभंगावरती मी सादरीकरण करतेच. मग ज्यावेळेला तिरुपतीला सादरीकरण करायची वेळ आली त्यावेळेला पहिला मनामध्ये विचार आला की येस, अभंग तर करायचा आहे, कारण तिरुपती हे विष्णूचाच अवतार आहे, विठ्ठलही विष्णूचाच अवतार आहे. मग असं वाटलं की तिथं करूया, पण तिथल्या लोकांना आवडेल का? कारण आत्तापर्यंत ऑफकोर्स मी बाहेरच्या देशातही केलेलं आहे अभंग, पण तरीही वाटत असतं की अरे मी आंध्र प्रदेशमध्ये जाऊन तिथल्या लोकांच्या समोर त्यांची गाणी न करता मराठी गाणी सादर करायचं, हे जरा कुठंतरी असं टच होत असतं की अरे आमची गाणी नाही केली. पण मी म्हणलं करून बघूया, आपण भक्तिभावाने करतो आहोत, काहीतरी लोकांना नवीन पाहायला मिळेल. मग आम्ही प्रयत्न केला, मी आणि माझी जी टीम होती, माझी बहीण, विद्यार्थिनी, आम्ही सर्वांनी मिळून. आणि आम्हाला लोकांकडून खूपच सुंदर रिस्पॉन्स मिळाला आणि वाटलं की बरं झालं आपण अभंग सादर केला. ते मॅम, तुमच्या खडतर मेहनतीमुळे व कलात्मक नृत्य शैलीमुळे तुम्हाला तिरुपती बालाजी येथे भरतनाट्यम हे नृत्य सादर करण्याची संधी मिळाली. त्याचं तुम्ही नक्कीच सोनं केलंय. पण मला हे ऐकायला आवडेल की हा प्रवास कसा होता, महाराष्ट्र ते तिरुपती बालाजी, तुम्ही समजू शकाल? नक्कीच. व्यंकटेशाच्या कृपेमुळे आम्हाला नृत्य सादर करण्याची संधी मिळाली. पण संधी मिळाल्यानंतर तिथं जाईपर्यंत अनेक आम्हाला अडचणी येत गेल्या. म्हणजे जसं असतं ना की आपल्याला एका डोंगरावरती एक मंदिर दिसतं आणि आपल्याला वाटतं की अरे इथूनच एक छोटासा रस्ता दिसतो की आपण तिथं पोहोचू, कारण आपल्या डोळ्याला ते मंदिर दिसत असतं. पण आपण जायला लागतो त्यावेळेला अरे एक मध्ये मोठा डोंगर आहे, परत उतरायचं आहे, खालती वाटेमध्ये एखादं तळं आहे, ते क्रॉस करायचं आहे. असं करत करत पण शेवटी जेव्हा आपण त्या मंदिरात पोचतो त्यावेळेला जो आनंद असतो ना तो काही वेगळाच असतो. तसंच अगदी आम्हालाही झालं. म्हणजे मी ज्यावेळेला हा कार्यक्रम मिळाला त्यावेळेला मी इंडियामध्ये नव्हते, मी माझ्या काही टूर्स होत्या. तर मी आले इथं. मुलींनी, मिताली मॅमनी मुलींची तयारी करून घेतली होती आणि असा दिवस आला की मी आज पोचणार आणि आता त्यांना पुढच्या कोरिओग्राफी असं करा तसं करा एक्सप्लेन करणार. आणि माझा आवाजच ब्लॉक झाला, पूर्ण बसला आणि डॉक्टरनी सांगितलं की 8 दिवस व्हॉइस रेस्ट.
मग आमचे हातवारे सुरू झाले. त्यात मुली समजून घेत होत्या, पण तो एक अडथळा आला, पण तोही आम्ही इझिली पार केला. त्यानंतर आमची श्रुती गर्ग म्हणून जी स्टुडंट आहे, तिला ताप आला, ती व्हायरलनी आजारी झाली. मग काळजी वाटायला लागली की अरे सगळा ग्रुप प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि एक जर विद्यार्थिनी जर त्यातली बाजूला झाली तर सगळी गडबड होणार. पण देवाच्या कृपेनं तेही झालं. मग पुढे जाताना अनेक छोट्या गोष्टी होत गेल्या. काही ना काहीतरी कोणाच्या तरी बॅगचं लॉकच अडकून बसलं आणि काय झालं. मग ज्यावेळेला आम्ही तिरुपतीला पोचलो त्या दिवशी आणखीनच गंमत झाली. ज्या दिवशी आमचा कार्यक्रम होता, आमचं दर्शन ठरलं होतं सकाळी 7 वाजताचं आणि काही कारणास्तव ते दर्शन जे 7 वाजताचं होतं ते दुपारी 11 वाजताचं ठरलं. आमचा कार्यक्रम 3 वाजता, म्हणजे आम्हाला तिथं 2:30ला पोचायचं आहे 3च्या कार्यक्रमासाठी. 11 वाजता आम्ही दर्शनाला जाणार. 11 वाजता आम्ही पोचलो, दर्शन होत नाही आहे. 1 वाजून गेला. शेवटी आम्ही 1:30 वाजता रूममध्ये आलो. आम्हाला 2:30ला परत कार्यक्रमाला पोचायचं आहे आणि आम्हाला 1 तासामध्ये पूर्ण भरतनाट्यमचा मेकअप करायचा होता. तो पूर्ण मेकअप करण्याला आम्हाला जनरली 3 तास लागतात आणि आमच्याकडे फक्त 1 तास होता. मग आम्ही प्लॅनिंग केलं की तुम्ही हे करा, ते करा, कुठली गोष्ट करायची, कुठली गोष्ट नाही करायची, कुठली गोष्ट स्टेजच्या जवळ जाऊन करायची, ते सर्व केलं आणि फायनली आम्ही ह्या सर्व अडचणी पार करून नाद निरांजनम हा कार्यक्रम तिथं सादर केला. आणि तो सादर करताना जो आनंद मिळाला तो काही वेगळाच होता. बरं, मला तुम्हाला हे विचारावंसं वाटते की तिरुपती बालाजींच्या कृपेने लोकांना किंवा आम्हाला सगळ्यांना हा प्रोग्राम लाईव्ह बघण्याची संधी मिळाली. तर याबाबत तुम्हाला काय वाटलं की आपण जगातील सगळ्या लोकांपर्यंत पोचलो पाहिजे हे सगळ्यांनाच वाटतं. त्यात मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी कृपा होती आपण म्हणू शकतो. तर तुम्हाला काय वाटतं? अगदी नक्की. कारण प्रत्येक कलाकाराला वाटत असतं की आपली कला प्रत्येकांपर्यंत पोचावी. तर हे इट्स बिकॉज ऑफ द टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया आणि देवस्थानाने जे मेहनत घेतली होती त्यामुळे आमच्यासारख्या कलाकारांना ही संधी मिळाली. आणि आमच्या विद्यार्थिनी ज्यांना इच्छा होती डान्स पाहायची आमचे, त्या इथं पाहू शकल्या. तसेच स्टुडंटचे पॅरेंट्स, आमचे आईवडील, घरची लोकं, सर्वांना आणि इतरही रसिक प्रेक्षकांना ती आमची कला जी होती ती आम्ही जी सादर केली कला ती पाहायला मिळाली. आणि आम्हाला नंतर खूप प्रतिक्रियाही आल्या की आम्ही पाहिली, हे छान होतं. काही जणांचे फोटो आले, काही जणांनी कॉल करून सांगितलं. त्यावेळेला खूप आनंद झाला की आपली जी कला आहे ती रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. बरं, आंध्र प्रदेशात किंवा तिरुपती बालाजी या समुदायांमध्ये वावरताना किंवा डान्स परफॉर्म करताना तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या? एक तर आम्हाला खूप आनंद होतो की ज्यावेळेला आम्ही रस्त्यातून चालायला लागलं की सगळी विचारतात की तुम्ही डान्सर आहात का? तुमच्या चालण्या बोलण्यातून लक्षात येतं की तुम्ही डान्सर आहात. तर तिथं सगळी आम्हाला विचारत होते. ऑफकोर्स आम्ही कधी जिथं वेळ मिळेल तिथं आम्ही डान्सची प्रॅक्टिस पण चाललेली असायची. आणि असतो की ते बोलण्यातून त्यांना जाणवत होतं आणि खूप कौतुकानं ते आम्हाला विचारायचे. मग विचारायचे की ओके तुम्ही डान्स करणार असाल तर कधी करणार आहात? आम्ही येतो तिथं बघायला किंवा आम्ही लाईव्ह प्रेझेंटेशन पाहतो. एक आम्हाला एक बुक रायटर होत्या, लेखिका भेटल्या, तेलुगू लेखिका होत्या त्या. तर त्यांनी आम्हाला विचारलं की कधी आहे तुमचा कार्यक्रम, आणि त्यांनी तो कार्यक्रम पाहिल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रियाही पाठवल्या आम्हाला. आणि ज्यावेळेला कार्यक्रम चालू होता त्यावेळेलाही लोकांच्याकडून खूप छान रिस्पॉन्स मिळाला. कार्यक्रम झाल्यानंतरही आम्ही ज्यावेळेला तिथं त्या आवारामध्ये होतो त्यावेळेला लोक येऊन सांगत होती की आम्हाला हे गाणं आवडलं, ते गाणं आवडलं. भावयामी रघुरामम, रामाचं जे प्रदर्शन होतं, रामावरती जे नृत्य सादर केलं ते आम्हाला खूप आवडलं. काही जणांनी सांगितलं की अभंग खूप आवडले. हां, त्यामुळं खूप छान अनुभव आला. मॅम, तिरुपती बालाजी येथे नृत्यशैली सादर करताना तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या नृत्यकला सादर केल्या हे आम्हाला सांगा. आम्ही विष्णू विलासम हा भरतनाट्यमचा मार्गम तिथं सादर केला. या मार्गममध्ये आम्ही विष्णूची विविध रूपं आणि त्याचे विविध अवतार याची महती सांगणाऱ्या रचना सादर केल्या.
मग विष्णूची रूपं म्हणजे राम कृष्ण, अवतार विष्णूचे अवतार म्हणजे रामकृष्ण, विष्णूची रूपं म्हणजे विठ्ठल. तर ह्या आम्ही रचना केल्या. आम्ही कार्यक्रमाची सुरुवात मल्लरी या ट्रॅडिशनल रचनेने केली. त्यात आम्ही विष्णूची पालखी येताना दाखवली, म्हणजे देवळात पालखी येते, तर त्याने आम्ही सुरुवात केली कार्यक्रमाची. मग पुढं संत नामदेवांचा भक्तजनवत्सले हा अभंग सादर केला. त्यानंतर विष्णूचं 7वं रूप म्हणजे श्रीराम, त्याची महती सांगणारं भावयामी रघुरामम हे एक काव्य आहे. स्वाती तिरुनाल म्हणून केरळमधले कवी होऊन गेले, त्यांची ही रचना आहे. त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण रामायणाचं दर्शन केलं. मग त्यानंतर संत चोखामेळ्यांचं अभिर गुलाल उधळीत रंग हा मराठी अभंग सादर केला. मग छोट्या कृष्णाचं रूप सर्वांना खूप आवडतं, तर यशोदा आणि कृष्णाच्या नात्याचं वर्णन करणारी एक रचना श्री पुरंदरदास यांनी लिहिलेली रचना जगदोद्धारणा ही सादर केली. आणि कार्यक्रमाची शेवटची रचना मात्र आम्ही श्री बालमुरली कृष्णा यांची तेलुगू रचना तिल्लाना यांनी आम्ही कार्यक्रमाचा शेवट केला. खूपच सुंदर. हे सगळं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की टीम वर्क शिवाय शक्य नाही. ॲब्सोल्युटली. तर तुमचा टीम वर्क व तुमच्या टीमनी केलेली मेहनत याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? टीमवर्क सर्वच फील्डमध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि डान्समध्ये तर प्रॅक्टिस टीमवर्क खूप खूप महत्त्वाचं आहे. कारण असं असतं की प्रॅक्टिस म्हणजे जर मी सोलो आर्टिस्ट आहे तर त्याच्या डिमांड वेगळ्या असतात. मला 1 तासभर माझ्या नृत्यशैलीनं, माझ्या नृत्य कौशल्याने, एक्सप्रेशन्सनी मला रसिक प्रेक्षकांना खिळवून धरायचं असतं. माझा स्टॅमिना, ती स्ट्रेंथ गरजेची आहे. पण ज्यावेळेला तुम्ही ग्रुपमध्ये सादरीकरण करता त्यामध्ये त्याचबरोबर तुमचं कोऑर्डिनेशन खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आता सपोज जर आमच्या हाताची ओळ अशी येते आहे तर प्रत्येकाची ओळ अशी आली पाहिजे, म्हणजे एकाने असंही करून चालत नाही. एखाद्यांनी जर हात असा केला आणि दुसऱ्यांनी असा केला तर नाही चालत. असं प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचं परफेक्शन येणं गरजेचं असतं. आणि ज्यावेळेला ते सर्व गोष्टी एकत्र येतात त्यावेळेला जो आनंद मिळतो तो वेगळा असतो, म्हणजे जो रसिकांना मिळतो तो. त्यामुळं ग्रुप प्रेझेंटेशन होतं. आणि जसं मी मगाशी म्हटले की ज्यावेळेला हा कार्यक्रम मिळाला त्यावेळेला माझी पहिली पोलंडची टूर होती, त्याच्यानंतर माझी साऊथ कोरियाची टूर होती. त्यामुळे मी फक्त फोनवरती मिताली मॅम आहेत त्यांच्याबरोबर बोलत होते आणि त्यांना मी सांगत होते की हां आपण ही एक रचना करू, ती रचना करू. मग त्यांनी इथं बसून सगळ्या मुलींची तयारी करून घेतली. बेसिक जो डान्स असतो तो सगळ्यांना शिकवला की काय आहे. प्रत्येक रचनेची एक बेसिक कोरिओग्राफी असते आणि मग ग्रुपमध्ये कोऑर्डिनेशन असतं. तर ते त्यांनी करून घेतलं. आणि मग मी ज्यावेळेला आले त्यावेळेला त्या मुली त्याच्यात थरो होत्या सगळ्याजणी. आणि मग आम्ही पुढची प्रोसिजर केली. काही डान्स त्यांनी ग्रुप पण कोरिओग्राफी सुरू केली होती तोपर्यंत. आणि मग मी आले, मग आम्ही पुढची ग्रुप कोरिओग्राफी केली. आणि मला आठवतं की आम्ही साधारण 8-9 तारखेला सुरू केली जी प्रॅक्टिस, ती मग आम्ही 29 तारखेच्या प्रेझेंटेशनपर्यंत, ज्या दिवशी ट्रेनमध्ये होतो नाही करू शकलो, पण रोज प्रॅक्टिस करत होतो. एकही दिवस आम्ही ब्रेक नव्हता. आमच्या स्टुडंट्स ज्या होत्या त्या कॉलेजमधून यायच्या. सानिकाचं कॉलेजची टायमिंग अशी होती की ती 3 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये असायची आणि आम्हाला 3 ते 5-5:30 वेळ असायचा, कारण 5:30ला आमचे पुढचे क्लासेस चालू व्हायचे. त्यामुळे सानिका 3 वाजता डायरेक्ट कॉलेजमधून यायची. म्हणजे बरेचदा बिचारी तिथं येऊन ड्रेस चेंज करायची, डबा खायची. तसंच नंतर क्लास असायचे तर मिताली मॅम, राजलक्ष्मी ह्या क्लास घ्यायच्या, तर त्याला जोडून त्या क्लास घ्यायच्या. म्हणजे 3 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत असे शेड्यूल करायच्या त्या. पण सगळ्यांनी मेहनत केली आणि डेफिनेटली एवढंच की आम्ही अगदी ट्रेनमध्येही बसून 2-2दा रिव्हिजन करत होतो. देवळातही उभे असताना रिव्हिजन चाललेल्या होत्या. पण सगळ्यांनी मिळून केलं आणि प्रत्येकाचा सहभाग खूप महत्त्वाचा होता. अगदी. तिरुपती बालाजी इथे नृत्य सादर केल्यानंतरची तुमची प्रतिक्रिया काय होती? मला नृत्य सादर केल्यानंतरची पण सांगावीशी आवडेल आणि नृत्य सादर करतानाचीही सांगावीशी वाटेल.
कारण प्रत्येक सादरीकरणामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे मी रसिक प्रेक्षकांसाठी सादर करताना पण मला मनापासून आनंद होत असतो, पण देवाच्या चरणी सादर करताना काही वेगळाच एक सात्विक आनंद म्हणता येईल किंवा एक डिव्हिनिटी फील होत असते. मला आठवतं मुलींनी मल्लरी सादर केला आणि मग मी भक्तजन वत्सले माझा सोलो पीस होता, तो करायसाठी मी स्टेजवर आले. स्टेजच्या समोर मागे तिरुपतीची मूर्ती होती आणि स्टेजच्या समोर तिरुपतीचं मंदिर दिसत होतं. म्हणजे ते वातावरण खूप डिवाईन होतं. मी डान्स करायला सुरुवात केली. पहिली जती होती, ती मी जती केली सगळी प्रेझेंटेशन, आणि ज्यावेळेला पहिली ओळ आली भक्तजन वत्सले आणि माझं लक्ष त्या देवळाकडं गेलं आणि टीच करून माझ्या डोळ्यात पाणी भरून आलं की येस गॉड, जे मी तुझ्यासाठी सादर करते ते प्लीज तू तुझ्या चरणी तू अर्पण करते आणि तू ते ॲक्सेप्ट कर. ती जी फिलिंग होतं ते खूपच सुंदर होतं. आणि मग ते पुढं वाढत 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 गेलं. प्रत्येक वेळेला तो जो रेफरन्स आहे, तो जो ह्या भौतिक लेवलवरती न राहता असं वाटत होतं की मी देवाशी कम्युनिकेट करते. तर ते होतं आणि संपूर्ण कार्यक्रम खूप छान व्यवस्थित सादर झाल्यानंतर ज्यावेळेला रसिक प्रेक्षकांचे आनंदी चेहरे पाहायला मिळतात ना, तो जो आनंद होता तो काही वेगळाच होता. मॅम, तुम्ही पोलिश लोकसंगीतावर व युरोपियन ग्रेगोरियन चॅन्ट्सवर जे भरतनाट्यम नृत्य सादर केले त्याबद्दल आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. नक्कीच. मी माझं पोलंडचं आणि माझं खूप जुनं नातं आहे. म्हणजे माझं जन्मापासूनचंच नातं आहे. माझी आजी पोलिश होते, त्यामुळे नेहमीच पोलंडकडं अट्रॅक्शन होतं. आणि 2019ला मला पहिल्यांदा पोलंडमध्ये नृत्य करण्याची संधी मिळाली. मी तिथं भरतनाट्यम नृत्य सादर केलं आणि अनएक्सपेक्टेड खूपच सुंदर रिस्पॉन्स मला मिळाला. मग परत 2020मध्ये मला बोलावणं आलं होतं, पण कोविडमुळं मी जाऊ शकले नाही. पण 2022मध्ये मी परत पोलंडला गेले आणि काही ट्रॅडिशनल डान्स तिथं सादर केले, भरतनाट्यमच्या ट्रॅडिशनल रचना सादर केल्या आणि लोकांना तिथं खूप आवडलं. मला परत पुढचं इन्व्हिटेशन मिळालं. मग मला वाटायला लागलं की मी परत तिथं जाते आहे तर मला काहीतरी नवीन दिलं पाहिजे. आणि मला नेहमी वाटतं की जसं अभंग ह्या मातीतले आहेत तसं त्या मातीतलं काहीतरी लोकांना दिलं पाहिजे. मग ते विचार करत असताना माझ्या ज्या प्रेरणास्थान आहेत पद्मश्री अरुणा साईराम, त्यांनी गायलेली मला ग्रेगोरियन चॅन्ट्स, त्यांनी जे ग्रेगोरियन चॅन्ट्स गायले होते ते मी ऐकले. आणि त्यांनी ग्रेगोरियन चॅन्ट्स आणि संस्कृत श्लोक ह्याचं कॉम्बिनेशन गायलं होतं. मग मी त्या कॉम्बिनेशनवरती तिथं डान्स प्रेझेंट केला आणि ते जे गाणं होतं ते लोकांना इतकं आवडलं की म्हणजे बरेच रसिक प्रेक्षक तिथले होते, त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले ते गाणं पाहिल्यानंतर. आणि पुढेही मला प्रत्येक कार्यक्रमांमध्ये यायला लागलं की आता तुम्ही ग्रेगोरियन चॅन्ट्स इथं सादर करा, कारण त्यांना ते आपलं वाटायला लागलं. मग मी माझ्या ट्रॅडिशनल प्रेझेंटेशनबरोबर ग्रेगोरियन चॅन्ट्स सादर करू लागले. मग पुढे वाटायला लागलं तर अजून काहीतरी करायला पाहिजे, अजून काय करावं, आणखीन बाबा ह्या मातीतलं काहीतरी झालं पाहिजे. मग एक माझी जी एप्रिलमधली जी टूर होती त्यावेळेला मला एक प्रपोजल आलं की पोलिश फोक म्युझिकवरती प्रेझेंटेशन करणार का. मला अतिशय आनंद झाला. म्हटलं की असंच काहीतरी मला करायचं आहे. आणि मग मी पोझनानमध्ये तो माझा पहिला कार्यक्रम झाला, ज्याच्यामध्ये लुबियन्स्की म्हणून रिजन आहे. पण जसं आपल्या इथे वेगवेगळ्या भागांमधले वेगवेगळे काव्य असतात, वेगवेगळे फोक म्युझिक, म्हणजे आता महाराष्ट्रातलं पण म्हटलं तरी पोवाडा आहे, शाहिरी आहे, लावणी आहे, तसं पोलंडमध्ये तिथंही ही कला पण डेव्हलप झालेली आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे फोक म्युझिक आणि फोक डान्स डेव्हलप झालेले आहेत. तर हा लुबियन्स्की रिजनमधले जे फोक सॉंग्स होते त्यावरती माझं नृत्य सादरीकरण करायचं ठरलं. असं झालं की पहिल्यांदा तर मी खूप एक्सायटेड झाले की अरे वा मस्त काहीतरी आहे. पण ते एक गाणं करायचं नव्हतं, मला 1 तासा 1.25 तासाचा कार्यक्रम करायचा होता. कंटिन्युअस
म्हणजे 1 मिनिटाचा पण ब्रेक नव्हता त्याच्यामध्ये. कंटिन्युअस 1.25 तासाचं प्रेझेंटेशन असणार. लोकल पोलिश फोक म्युझिशियन्स वाजवणार होते, गाणार होते, त्यांच्यासोबत करायचं होतं. मी इथं मुंबईमध्ये, ते लोक पोझनानमध्ये, पोलंडमध्ये. मग काही त्यांनी रेकॉर्डिंग्स वगैरे पाठवली. मला पोलिश भाषा येते, पण मी त्याच्यामध्ये नॉलेजेबल एवढी नाही आहे. बेसिक भाषा मला येते. आणि ही जी काव्य होती ती 200 वर्षापूर्वी लिहिलेली काव्य होती, त्यामुळं आत्ताच्या पोलिश भाषेपेक्षा खूपच वेगळी. जेवढं समजत होतं तेवढं इथं बसून प्रयत्न केला. थोडा ग्राफ बनवला मी आणि प्रचंड टेन्शन आलं होतं की आता ते जाऊन कसं होणार, एवढं मोठं आपण डिक्लेअर केलेलं आहे. मग मी जशी पोलंडला गेले तिथं मी लोकांशी बोलायला लागले, एकेका शब्दांचे अर्थ आणखीन समजून घ्यायचा प्रयत्न करायला लागले, थोडीशी पूर्वतयारी केली आणि कार्यक्रमाच्या आधी 2 दिवस वेड्यासारखी रिहर्सल केली. मी पूर्णपणे फक्त त्या म्युझिशियन्सबरोबर तिथं होते. आम्ही बसून नुसतं, कारण तिथं समोर गेल्यानंतर त्यातल्या खाचाखोचा कळल्या, कारण त्यांची पण आमची पूर्ण थीम होती. म्हणजे एका मुलीची स्टोरी होती की लहान मुलगी ते तिचा प्रेम, तिचा ब्रेकअप, अशी पूर्ण आम्ही स्टोरी दाखवली होती. आणि नुसतं कथा नव्हती, त्याच्यात नृत्यही दाखवायचं होतं, कारण मला पूर्ण पॅकेज, पूर्ण प्रेझेंटेशन द्यायचं होतं. पण मग ते झालं प्रेझेंटेशन आणि तिथल्या लोकांना हा जो प्रकार होता तो इतका आवडला. ते म्हणायला लागले की आम्ही पहिल्यांदा पोलिश फोक म्युझिकवरती भरतनाट्यम बघितलं. आम्हाला पहिल्यांदा तेही म्हणत होते, आम्हाला वाटत होतं की हे कसं होणार आहे, पण जे झालं ते आम्हाला खूप आवडलं म्हणाले. त्यामुळं तसं मी तिथं केलं. आणि मग त्यानंतर आता मी बऱ्याच ठिकाणी त्यातले काही जे पीसेस आहेत ते दाखवायचा प्रयत्न करते की कोणत्याही कलेसाठी कलेला सादर करताना कुठल्याही बाउंड्रीज नसतात. इट इज बियॉन्ड द बाउंड्रीज. मॅम, भरतनाट्यमची हेवी वेशभूषा, परफेक्ट दागिने, मेकअपचे साहित्य आणि असंख्य गोष्टींनी तुम्ही केलेला तो गेटअप, त्यात तुमची तयारी आणि परिश्रम खरंच कौतुकास्पद आहे. तर मला जाणून घेण्याची आतुरता आहे की तुम्ही या सगळ्याची तयारी किती दिवसांपासून करत होते, की तुम्हाला हे रेग्युलर आहे की सहज होऊन जातं? काही वेळेला सहज होऊन जातं, पण स्पेशली ज्यावेळेला सोलो असेल किंवा ट्रॅडिशनल प्रेझेंटेशन असेल तर होऊन जातं. पण जर आपण आत्ताच्या विष्णू विलासमबद्दल जर बोलायचं झालं, आम्ही जे तिरुपतीला सादर केलं त्यामध्ये आमचं ग्रुप सादरीकरण होतं. आमचं ग्रुपमध्ये आम्ही करणार असल्यामुळं स्टेजवरती एक समानता दिसली पाहिजे, काहीतरी थीम दिसली पाहिजे, हे खूप महत्त्वाचं होतं. ड्रेसेस तर सगळ्यांकडे आहेत, पण एक गुलाबी रंगामध्ये, एक हिरव्या रंगामध्ये आहे, एक पांढऱ्या रंगात आहे, ते स्टेजवरती नाही छान दिसत. मग आम्ही सर्वजणी मिळून डिस्कशन करायचो की कोणता कलर घेतला पाहिजे. मग त्यासाठी आम्ही बॅकग्राऊंड चेक करत असतो. मग पहिल्यांदा आम्ही ठरवलं होतं की सर्वांनी हिरव्या रंगाच्या साड्या नेसायच्या. मग लक्षात आलं की तिथलं जे कार्पेट आहे ते हिरव्या रंगाचं आहे, ते जर आम्ही हिरवं घातलं तर त्याच्यामध्ये जेल होणार. मग मागचा कलर कोणता आहे, तर मागचा येल्लोइश कलर होता. मग म्हटलं की येल्लोइश कलर म्हणजे येल्लो ऑरेंज कलर चालणार नाहीत. मग मुलींच्याकडं व्हाईट कलरचे कॉस्च्युम होते. आणि पण असं झालं की सगळ्यांनाच नवीन नवीन घालायची इच्छा असते. व्हाईट कलरचा कॉस्च्युम आधीच्या पण एका कार्यक्रमात घातला होता. आणि असं होतं की विष्णू करतो आणि पूर्ण व्हाईट नको, अजून काहीतरी पाहिजे. मग विष्णू म्हणजे निळ्या रंगाचा. मग आम्ही ठरवलं की निळा त्याला दुपट्टा घ्यायचा. मग मितालीनं आणि ह्याची मेन जबाबदारी राजलक्ष्मीनं बघितली. तिनं पहिल्यांदा दुपट्टा कसा दिसतो ते दाखवला. मग जाऊन दुकानांमध्ये जाऊन मिताली आणि राजलक्ष्मी गेल्या, त्यांनी ते दुपट्टे तयार करून घेतले. मग पुढे राजलक्ष्मीनं त्याला लेस वगैरे लावून सगळ्यांना रेडी करून ते दिलं. म्हणजे ही जबाबदारी पूर्ण मॅक्झिमम तिनं सगळी बघितली. आणि मग मी कुठला ड्रेस घालणार, मग मी त्यांचा जो दुपट्टा ब्लू कलरचा होता त्या रंगाचा मी ड्रेस घातला. त्यामुळे ते स्टेजवरती दिसताना एकमेकांशी कनेक्टेड दिसत होतो आम्ही. आणि ॲट द सेम टाईम विष्णूचा जो निळा रंग आहे, निळ्या रंगाचा कृष्ण असतो ना, तो निळा रंग पण त्याच्यामध्ये हायलाईट झाला. मॅम, खरंच तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. मलाही खूप आनंद झाला. थँक्यू. तर आता आपण तुमच्या बहीण गुरु मिसेस मिताली हसबनीस यांना मी इथे येण्याची विनंती करते. मिताली मॅम, तुम्ही दोघी बहिणी भरतनाट्यम नृत्यशैली शिकत असताना
तुमच्या प्रारंभिक जीवनापासून ते आतापर्यंतच्या नृत्य प्रवासामध्ये तुम्ही एकमेकींना किती व कशा प्रकारे साथ दिली किंवा मदत केली हे सांगाल? जरूर. मला सुरुवातीपासून सांगायला खूप आवडेल. कोल्हापुरात आमचा जन्म झाला. आम्ही कोल्हापुरातल्या दोघीजणी आणि कोल्हापुरात आईवडिलांनी आम्हाला डान्स क्लासला घातलं. मला पहिल्या सुरुवातीला, ही लहान होती तेव्हा. आणि मग थोडे वर्ष डान्स क्लासला रेग्युलर जात होते. पण हळूहळू जसं सगळ्या मुलींचं होतं तसा हळूहळू इंटरेस्ट कमी झाला आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये चालू झालं. हे बाकीच्या गोष्टीमध्ये ॲक्टिव्हिटी चालू झाल्या. मग नंतर थोड्या वर्षांनी हिने जॉईन केला क्लास आणि तिने एकदम व्यवस्थित तो डेडिकेशननी पूर्ण केला. पण तरी पण मी काही एवढं लक्ष दिलं नाही पहिला तिच्याकडे. असं आपलं चाललं, तिचे कार्यक्रम चालायचे. पण तिचे रेग्युलर ती सगळ्या ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये पण पार्टिसिपेट करायची. तेव्हा आम्ही तिच्याबरोबर सगळीकडं जायचो. तेव्हा खूप मजा यायची तिच्याबरोबर. फर्स्ट ट्रॉफी अशी घेऊन यायला दर केपेला. आणि मग नंतर माझं लग्न झालं आणि मी मुंबईला आले. आणि मग लवकरच हिचं पण लग्न झालं आणि ती पण आली. आणि त्याच्यानंतर इथं सानपाड्याला आम्ही जेव्हा आलो तेव्हा ती माझ्याकडे आलेली असताना आम्ही म्हटलं की एक आम्ही वर्कशॉप घेऊया का आपण डान्सचा. तिला इंटरेस्ट होता डान्सचा वर्कशॉप घ्यायला. ती म्हणाली, अगं तू अर्ध सोडलेलं होतंस ते पूर्ण का करत नाहीस तू तुझं. तर म्हटलं हां खरंच करायला पाहिजे ना. मग तेव्हा मी पूर्ण बाकीच्या माझ्या सगळ्या एक्झाम्स देऊन उरलेल्या सगळ्या केल्या. मी तिथे वर्कशॉप घेतलं सानपाड्याला आणि त्याला पण खूप छान रिस्पॉन्स मिळाला वर्कशॉपला. मग ही राहत होती तेव्हा सांताक्रूजला आणि मी इथं सानपाड्याला होते. मग आम्ही ठरवलं की इथं डान्स क्लास चालू करूया आपण भरतनाट्यमचा. मग आम्ही एका छोट्याशा नर्सरी होत्या नर्सरीमध्ये असं छोटंसं असं भाड्याने घेऊन आम्ही तिथे डान्स क्लास चालू करूया. सुरुवातीला एक 5 मुली होत्या. 5 मुली आमच्याकडे होत्या. पण आम्ही एकदम असं व्यवस्थित त्यांना म्हणजे डेडिकेशननी ते चालू ठेवलं. पण हळूहळू इतका छान म्हणजे इथं रिस्पॉन्स मिळाला सानपाड्यामध्ये. म्हणजे मोस्टली ना महाराष्ट्रीयन मुली खूप आहेत आमच्याकडे. हां म्हणजे हा भरतनाट्यम असून देखील साऊथचा असून देखील महाराष्ट्रीयन मुली इथं खूप आमच्याकडे आहेत. नॉर्थ इंडियन पण आहेत. म्हणजे असं सगळी भरपूर आहेत पण महाराष्ट्रीयन मुली खूप आमच्याकडे. हां आणि मग खूप छान रिस्पॉन्स मिळाला. आता 20 वर्ष आमच्या क्लासला झालेली आहे. आणि मग पुढं मितालीनं भरतनाट्यमध्ये MA पण कम्प्लीट केलं. हो तर खूप आणि त्याच्यामध्ये सगळ्यात हिची खूपच साथ मिळाली. जिथं जिथं मदत गरज आहे, जिथं जिथं सपोर्ट आहे ती अशी एक कणखर उभा राहिली माझ्याबरोबर. थँक्यू सो मच. कधी म्हणायला वेळच नाही मिळाला. नाही पण इट्स अ गिव्ह अँड टेक. म्हणजे जे काही मी माझे अनुभव तिला सांगायचे की तू कर. पण आता ज्यावेळेला मी प्रोफेशनल डान्सर म्हणून करत असते पण क्लासची जी जबाबदारी आहे ती पूर्ण म्हणजे 90% मिताली बघत असते, 10% राजलक्ष्मी बघत असते आणि मी फक्त असं वरून बघत असते की सगळं व्यवस्थित चाललेलं आहे ना. पण त्या दोघी ते बघत असतात. त्यामुळे मी ह्या देशात जा त्या देशात जा टूर करायला निवांत जाऊ शकते. इव्हन कोरिओग्राफी करतात फक्त त्यांच्यामुळे. पण पण आम्हाला प्रोग्राम करायचे असेल तर खंबीर सपोर्ट हिचा असतो. म्हणजे काही पण आलं तर आम्ही सजेशन म्हणजे सगळं काय करायचं काय नाही करायचं हे सगळं ती छान सगळ्यांना आहे. टीमवर्क जसं आपण मगाशी बोललो सगळ्यांचं साथ आहे त्यामुळे त्यामुळे आता खूपच आमचा क्लास देखील खूप छान त्याला रिस्पॉन्स आणि आम्हाला खूप आनंद होतो ॲक्च्युली की म्हणजे मला मगाचा जो प्रश्न होता मिताली सांगत होती त्या सांगावंसं वाटतं की आम्ही वर्कशॉप घेतला आणि क्लास चालू केला त्यावेळेला म्हणजे आम्ही कोल्हापुरातल्या मराठी मुली आम्हाला फक्त डान्सची आवड होती पण आम्हाला काहीही मार्ग नव्हते. तर डान्स करता यावं म्हणून आम्ही क्लास घ्यायला सुरुवात केली होती की त्यानिमित्ताने तरी काहीतरी पैसे कमावणं. आणि हा तर खूप वेगळाच विषय होता. ते नव्हताच की काहीतरी नाचायची संधी मिळावी कारण इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे काहीही आम्हाला गंध नव्हता की काय विश्व आहे. भरतनाट्यमचं जग हे वेगळंच होतं. पण कोल्हापुरात तुम्ही डान्स केला की तिथं जरा वेगळंच प्रकार आहे भरतनाट्यमचा. इथं आल्यानंतर अरे आम्हाला नवीन हे पण ते पण असं नवीन आम्हाला नवीन गोष्टी कळत गेल्या. नौखं होतो आम्ही इथं आम्हाला.
मग सुरुवातीपासून तुमचा क्लास हा सांनपाड्यामध्ये? Yes, yes, सांनपाड्यातच सांनपाड्यात. आमच्यापर्यंत सांनपाड्यात. अगदी. फक्त एकच आमची एकच शाखा आहे. छान, खूप छान. राजलक्ष्मी, तू मला सांग की अपेक्षा मॅम सोबत तुमचं गुरु आणि शिष्य हे नातं नेमकं कसं आहे? माझ्या आणि अपेक्षा मॅमच्या नातं हे खूप क्लोज आहे माझ्यासाठी. आणि लहानपणापासून अगदी 7 वर्षाची असतानापासून शी हॅज बीन माय गायडिंग एंजल. मला अजून आठवतं मी 8 वर्षाची असेन आणि आमचं सालाप्रमाणे ॲन्युअल डे होतं आणि त्यात मॅम एक परफॉर्मन्स करतात. मी लास्टच्या सीटमध्ये बसून त्यांचा तो परफॉर्मन्स बघत होते. वात्सल्य पदम होतं ते, पुळंदेय गणपती म्हणून. आणि त्यावेळेस मी त्यांना बघत होते अँड आय जस्ट स्टार्टेड टू आयडियलाइज हर. शी जस्ट मूव्ह मी. खूपच भरून आलं मला की आपल्याला असं काहीतरी बनायचं आहे. आणि तेव्हापासून मग माझी नृत्याची जर्नी मी खूप सिरियसली घ्यायला लागली आणि त्यावेळेस तिने मला खूप गाईड केले. हर एक पावलात नेहमी मी विचारायची की मॅम हे करायचं आहे आणि त्या एकदम खंबीरपणे सपोर्ट करून म्हणायच्या की तू कर, तू प्रयत्न कर. जसा त्या हर एक गोष्टीमध्ये त्यांचं बेस्ट देतात. त्या सांगतात की तुम्ही फक्त तुमचा बेस्ट द्यायचा प्रयत्न करा, रिझल्टचं काही टेन्शन नाही, बेस्ट दिलं तर रिझल्ट नक्कीच येणार. आणि हे झालं डान्सच्या बाबतीत, पण व्यक्तिगत आयुष्यात पण त्यांनी खूप साथ दिली आहे माझी. त्या एक मिररसारख्या आहेत मला. मी त्यांच्याकडे बघितलं तर शी नोज मी इन आउट. अँड आमच्या सर्वांसाठीच ज्या आपण क्लासच्या मुली आहेत, आम्ही 50-60 लोकांसाठी, दे बोथ हॅव बीन ट्रू इन्स्पिरेशन्स फॉर अस. पण क्लासेसमध्ये मॅम स्ट्रिक्ट असतात की तुमच्याशी म्हणजे टीचर सारख्याच असतात की फ्रेंड म्हणून असतात? जिथे गरज असते तिथे स्ट्रिक्ट, जिथे गरज असते तिथे फ्रेंड, जिथे गरज असते तिथे अ मदर, जिथे गरज असते तिथे अ व्हेरी फुल सपोर्टर. सो त्यांचे रोल्स आर व्हेरी मच मॉडिफाईड अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. आणि ही खूप सगळ्यांमध्येच आहे की भरतनाट्यम टीचर म्हणते का एक स्ट्रिक्ट व्यक्ती असणार आणि ती तुम्हाला तट्टकडी एकदम करेक्ट करणार. पण फॉर्च्युनेटली आमच्या दोन्ही टीचर खूपच डेलिकेट होत्या. त्या आम्हाला खूप समजून घ्यायच्या आणि एका स्टुडंटला, एका विद्यार्थीला कसं त्यांचे जे गुण आहेत ते दाखवून देणे, त्याच्यावर कसं काम करणे आणि त्यांना कसं प्रोत्साहित करणे हे त्यांनी लहानपणापासून अगदी आमच्या सर्वांसोबत केलं आहे. तर हो, स्ट्रिक्ट पण आणि त्याच वेळी निर्मळ पण तेवढाच. छान. श्रुती, तुझ्याकडे वळूया. अपेक्षा मॅम कडून डान्स शिकत असताना तुला असं त्यांच्यातले असे कोणते गुण आहेत जे विशेष भावतात किंवा हा मॅम मधला गुण आपल्यातही असावा असं वाटतं? मैम के साथ एक्चुअली मैं बहुत लेट ज्वाइन हुई थी. मतलब दूसरे क्लास से शिफ्ट होना थोड़ा डिफ़िकल्ट रहता है, हर जन के लिए रहता है ये डिफ़िकल्ट. बट मैम के साथ रह के, मैम बहुत माइन्यूट चीज़ें होती है जो बहुत छोटी चीज़ है उसको बहुत फिनिश या फिनिशिंग लाती है उसका. सेकेंडली मैम हर चीज़ में कुछ नया सीखने के लिए मिलता है हमें, नया क्रिएटिविटी. एक लाइन को कितने अलग अलग तरीके से हम दिखा सकते हैं जो हमें भी समझ आए और हम लोगों तक उसको पहुंचा सकें. मतलब मासेस जो नॉर्मल लोग हैं जो इतना आर्टिस्ट वे में नहीं जाते, उनको इजीली कैसे समझ में आ सके, ये सब जो चीज़ें हैं वो बहुत अच्छी लगती है और बहुत अच्छी क्वालिटीज़ भी है जो हमें ऐसे लगता है कि हम भी आगे जाके अगर हमें इसी में आगे बढ़ना है तो वो भी हम करें. खरंच खूप छान. तर वळूया सानिका, आता तू मला सांग की तिरुपती बालाजी येथे तुम्ही गुरूंसोबत तुम्हाला किंवा तुला स्टेज शेअर करण्याची जी संधी मिळाली किंवा डान्स परफॉर्म करण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल तुला काय वाटतं? म्हणजे अगदीच आनंद होतो, भीती वाटली की गर्व वाटला? सर्वात प्रथम खरं तर मला ह्या तिन्ही गोष्टींचं एकदम मिक्सचर होतं. भीती ही होती की दोन्ही मॅम सोबत स्टेज शेअर करायचं. बरोबर. तर मी कितपत
त्या संधीला जस्टिस देते बरोबर. किंवा मी कितपत त्यांच्या एक्सपेक्टेशन्सची खरी म्हणजे हे करते. आणि माझ्यावर ही एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती, कारण की माझ्या भरतनाट्यमचा जे करिअर आहे, एवढा वर्षांचा जो करिअर आहे, त्याच्यातली ही सगळ्यात मोठी संधी होती माझ्यासाठी आणि खूप प्रचंड इम्पॉर्टंट अशी मी मानते ह्या संधीला. तर ती मॅमनी मला दिली आणि आनंद होता, गर्वसुद्धा होता माझ्या घरच्यांना सुद्धा. सगळे असे फोनवर बसले होते, कधीचं लाईव्ह येणार, अलार्म वगैरे लावलेले लोकांनी. हो, आणि मला स्क्रीनशॉट पाठवत आहेत. एक तर तिकडे रेंज नव्हती आणि आम्ही डान्स करत होतो, त्यात स्क्रीनशॉट्स वगैरे येत आहेत. एवढं प्रचंड छान वाटलं ना तिकडे. परत गर्व या गोष्टीचा की आम्ही आमच्या डान्स इन्स्टिट्यूटला रिप्रेझेंट करतोय. आम्ही पण एक ग्रोईंग फेजमध्ये आहोत. आम्ही आमच्या कलेला सगळ्यांसमोर सादर करत आहोत, सगळ्यांना इन्स्पिरेशन देत आहोत. आम्हाला सुद्धा लोक विचारत होते, अरे तुम्हाला चान्स कसा भेटला, तुम्हाला इन्व्हिटेशन कसं भेटलं एवढं मोठं स्टेजवर, ते पण तिरुपती बालाजीला. म्हणजे एवढं मोठं देवस्थान आहे आणि तिकडे परफॉर्म करायची जी संधी असते ती आय गेस खरंच खूप म्हणजे ग्रेटफुल अपॉर्च्युनिटी. आणि मी खरंच स्वतःला खूप लकी मानते. आणि मॅमनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली, त्यांच्यासोबत डान्स करण्याची जी संधी भेटली. नर्वसनेस, मिक्स्ड फिलिंग्स, इमोशन्स सगळं त्या स्टेजवर म्हणजे बाहेर आलं. आणि त्यानंतरही घरी जाऊन ते जे जेटलॅग होता, पण त्याच्यासोबत ते हे होतं ना सगळं एक्सपिरियन्स, झोपच लागली नाही 2 दिवस. तो व्हिडिओ नुसतं बघूशी वाटत होता की हां बाबा हे चुकलंय, बरं हे चांगलं केलं आम्ही, अच्छा इकडे हे इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे होतं. परत लोकांचे काय एक्सपेक्टेशन्स असतात, त्यांचे काय रिॲक्शन असतात, ते सगळे एक्सपिरियन्स करायला भेटले. आणि एकदम स्टेजवर तर उतरल्यावर बटरफ्लायज इन स्टमकवाली फिलिंग आली. बटरफ्लायज नाही, पूर्ण झू होता आमच्या पोटात. तर आय गेस इट इज अ व्हेरी बिग अपॉर्च्युनिटी अँड एव्हरीबडी शुड ग्रॅब इट. मला सानिकाबद्दल सांगावं असं वाटतं की पहिल्यांदा तिनं आमच्याबरोबर केला, त्यामुळे आम्हालाही पहिल्यांदा थोडं वाटत होतं की बाकी ह्या दोघी जणी होत्या, मी मिताली आणि ह्या दोघी होत्या, तर आमच्यावर त्या नेहमी डान्स करतात, पण ही कसं कोपअप करेल. पण तिनं खरंच खूप मेहनत घेतली. म्हणजे जे आम्ही करेक्शन सांगायचो ते विचार करायची त्याच्यावरती. आणि इव्हन जसं मी सांगितलं की आम्हाला 1 तासच मिळाला होता, त्यावेळेला सगळ्यात आम्हाला काळजी सानिकाची होती, कारण आम्हाला सवय होती याची. पण तिनं आणि तिच्याबरोबर ह्या दोघींनीही तिला खूप छान सांभाळून घेतलं. म्हणजे सगळ्यांनी मिळून केलं आणि ती पण इतकी छान मिक्स झाली आमच्या सोबत या कला की आम्हाला खूपच मजा आली. मला ना तुमच्या सर्वांबरोबर गप्पा मारून खरंच खूप मजा आली. आणि तिरुपती बालाजी येथे नृत्य सादर केलेला जो काही अनुभव तुम्ही आमच्यासोबत शेअर केला त्याबद्दल खूप म्हणजे खूपच छान वाटलं. थँक्यू सो मच गीतांजली. आम्हालाही खूप मजा आली तुझ्यासोबत गप्पा मारून. आणि ह्या इंटरव्ह्यूमुळं ना आम्हाला जो आमचा प्रवास झाला, आम्ही सादरीकरण केलं तिरुपती बालाजीच्या मंदिरामध्ये, त्या आमच्या आठवणी परत ताज्या झाल्या. थँक्यू सो मच. आणि थँक्यू सोशल बफर आम्हाला इथं इन्व्हाइट केल्याबद्दल. थँक्यू सो मच. मी तुम्हा सर्वांचे द सोशल बफर चॅनलकडून खरंच खूप मनपूर्वक आभार मानते. थँक्यू. तर तुम्हाला सर्वांना गुरु अपेक्षा निरंजन यांच्या नृत्य प्रवासाबद्दलचा अनुभव नक्कीच आवडला असेल. तर अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक व्यक्तींना तर भेटणार आहोत, त्यांचे अनुभव ऐकून घेणार आहोतच, पण त्यासोबतच त्यांच्या पर्सनल गोष्टींवर सुद्धा गप्पा मारणार आहोत. तर द सोशल बफर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.